तर दबिया मैदानाकडे इथून पाहतोय धावा संख्या 2 ने पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचले. 8 धावा धावफलकावरती आहेत. चार बॉलचा खेळ संपन्न झाला. 8 धावा धावफलकावरती आहे. सामना क्रमांक 2 इथून पाहतोय. जय बजरंग स्पोर्ट्स वेलोंड विपक्ष जय भवानी मोरणी. सरपंच चषक 2025 उपस्थित सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत करूयात. जे युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक घर बसल्या स्पर्धेचा आनंद घेतात त्यांचं देखील सहर्ष स्वागत. इथे मात्र विकेट केला परंतु मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक गौरव पोहोचले होते. लास्ट मोमेंटला हा झेल हातातून निसटलाय आणि त्यानंतर 2 धावा इथे अंकित केल्या जातात. धावसंख्या 2 ने पुढे सरसावते. 10 धावा. बाळा 11 जय बजरंग वेलोंडे टीम नाणेफेकी गमावल्यानंतर वाट्याला आले ती मात्र फलंदाजी, परंतु फलंदाजी करत असताना एक चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतं. जेल ड्रॉप झाला ऑन साइडला गौरवकडून जे संघाचे कर्णधार आहेत. धावसंख्या आपण पाहतोय 10 धावा. पुढचा बॉल किरण मोरेचा राईट मोर द विकेटने. समोरच्या दिशेला चांगला फटका आहे. दमदार फटका आहे. लॉंग ऑन सीमारेषेकडे बॉल निघून गेलाय. एक टप्प्याखेरीज 4 धावांसाठी चौकार आलाय. चांगला स्ट्रोक सजवला गेला. समोरच्या दिशेला क्षेत्र खाली होतं. 14 धावा धावफलकावरती आहेत. आतापर्यंत पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या अखेरीत 14 धावा. चला आई गावदेवी कोशिंबडे अंतिम ऑफिशियल कॉल आपल्याकरिता. गावदेवी कोशिंबडे धावसंख्या आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या अखेरीस जाऊन पोहोचले 14 धावा. षटक क्रमांक 2 मध्ये गौरव शिंदे संघाचे संघनायक आहेत आणि इथून मात्र त्यांना आपण गोलंदाजी करताना पाहणार आहोत. पहिल्या षटकामध्ये दमदार आपण फलंदाजी पाहतोय मिस्टर आदेश आणि त्याच्या साथीने फलंदाज कुणालला. आदेशची बॅटिंग खूप चांगली राहिली. 2 चौकार त्याच्या बॅट मधून लगावले गेले. षटक क्रमांक 2 मध्ये गौरवला आणलाय. त्याचनंतर क्षेत्ररक्षणाच्या बाबतीमध्ये आपण विचार केला तर क्षेत्ररक्षण दूरवर पसरवलं गेलंय. 3 ओव्हरची मर्यादित षटकांची मॅच आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये दमदार खेळ राहिला. बाळा 11 जय बजरंग वेलोंडे टीमची चांगली धावसंख्या. विकेट इथून मात्र प्राप्त केले जातील का. समोरच्या दिशेला बॉल फेकून दिलंय. बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावा साडी. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. 6 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. तब्बल 20 अंकावरती. पहिलाच बॉल ओरपीच होता. सरळ बॅटने लॉफ्टेड फटका पाहिला लॉंग ऑफच्या वरून 6 धावांकरिता. या षटकारानं धावसंख्या 20 या अंकावरती. चांगली बॅटिंग. आदेश साटकरी हा बॉल आपल्याला मात्र दर्जेदार बॉल आहे. आली नाहीत पण अजून. हॅलो. धावसंख्या आपण पाहतो 20 या अंकावरती. यावेळेला आणखीन एक दर्जेदार बॉल हाताळला गेलाय. षटकार आल्यानंतर कमबॅक करतोय गोलंदाज गौरव. धावसंख्या 20 या अंकावरती. पहिला बॉल ओरपीच होता परंतु त्यानंतर बॅटर पासून दूर अंतरावरती बॉल ठेवले जातात आणि तिथून डॉट बॉल काढले जातात. गोलंदाज गौरवच्या माध्यमातून एसके एंटरटेनमेंटच्या माध्यमातून थेट प्रेक्षक तुमच्यापर्यंत पोहोचवला जातात. स्विच हिटचा प्रयत्न होता. इथे पाहू शकाल क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या आतमध्ये आहेत. अवघी सिंगल आल्या. स्टान्स बदलला गेला होता. सरळ बॅटने धावा येत नव्हत्या. अशा स्थितीमध्ये फलंदाजाने त्याचा निर्णय बदलला. स्टान्स बदलला गेला. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर इथे सिंगल देखील आली आहे. टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल 1च्या साह्यानं. 21 विदाउट लॉस. 21 धावा धावफलकावरती आहेत. चेंडू क्रमांक आतापर्यंत पाहतोय 4चा खेळ संपन्न झालाय. 2 बॉल शेष आहेत. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. यावेळेला रिव्हर्स. क्षेत्र खाली आहे. अगदी पाहिलं तर बॉल डी बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पलीकडे 4 धावा साडी. आणखीन एक दर्जेदार चौकार.
धावसंख्या 4 ने पुढे पोहोचते. एकंदरीत 25 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. आई गावदेवी कोशिंबडे, आपण तुम्हाला वारंवार सूचना करतो, आपण लवकरात लवकर या ठिकाणी आयोजकांशी संपर्क साधा. आई गावदेवी कोशिंबडे, फोर्थ विकेटने पुढचा बॉल. गतीमध्ये परिवर्तन केलंय. आउट ऑफ द लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. पंचांचा वाईटचा इशारा आलाय. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. पुढचा बॉल यावेळेला मात्र पाहे बॅकफुट वरती आले. पूल केला ऑन साइडला. काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक. पहिली धाव तर वेगात आली आहे. इथून मात्र क्षेत्ररक्षकाने थोडा उशीर केला आणि त्याचं रूपांतर केले 2 धावांमध्ये. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहतोय 28 धावा. या षटकामध्ये देखील पाहिलं तर एकंदरीत 14 धावा आल्या. षटक क्रमांक पहिलं जिथून 14 धावा आल्या. षटक क्रमांक 2 मध्ये देखील 14 धावा आल्या. सांघिक धावसंख्या 28. चांगल्या स्थितीमध्ये टीम बाळा 11 जय बजरंग वेलोंडे संघ. चांगली सुरुवात, दमदार सुरुवात आहे. परंतु या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर 70-70चा बॉलचा वापर केलाय. त्यामुळे या मॅचचं चित्र काय येईल हे सांगता येत नाहीये. त्याकरिता चॉईस बॉल ठेवलेला नाहीये. नेक्स्ट मॅच आई गावदेवी शेडगाव विपक्ष आई गावदेवी कोशिंबडे अशी लढत आपल्या भेटीला येईल. तदनंतर साईगाव संघ आपण देखील रिपोर्टिंग करा आणि उंबरपाडा. तिसऱ्या षटकाला सुरुवात स्लॉग ओव्हर मध्ये अनुभवी गोलंदाज किशोरला आणला गेलाय. पहिला बॉल राईट ओव्हर द विकेटने. पहिलाच बॉल उसळी देणारा. इथे काय घडलंय? लॉंग स्टॉपला बॉल आहे. बॉल थांबणार नाहीये. बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय. अगदी पाहिलं तर 4 धावा. 1 बाउन्सचा इशारा झाला. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चांगली पंचांची भूमिका आपण पाहतोय. धावसंख्या आपण 4 ने पाहतोय. 32 धावा. गॅदर करू शकले नाही यष्टीरक्षक आणि बॉल निघून गेला लॉंग स्टॉपच्या बाहेर 4 धावांकरिता. स्लॉग ओव्हर मध्ये आपण पाहतोय चांगला खेळ टीम वेलोंडे संघासाठी, विशेषतः कारण पहिल्याच बॉलवरती 4 धावा अंकित झाल्या. एक चांगली बाब म्हणावी लागेल. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. यावेळेला मात्र डाऊन दी ग्राउंड खेळले. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. आणखीन एक दर्जेदार षटकार फलंदाज आदेशच्या बॅटमधून. चांगली बॅटिंग. दोन्ही एंडने फटकेबाजी पाहायला मिळते. कुणाल आणि आदेश यांची दमदार खेळी या मॅच मध्ये पाहायला मिळाली. धावसंख्या 38 धावा फलकावरती जोडल्या गेल्या. अजून देखील पाहिलं तर 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या 2 बॉलवरती तब्बल 10 धावा आल्या. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक. हवेमध्ये बॉल. जेलची संधी निर्माण झाली आहे परंतु क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचले नाहीये. बॉल नो मॅच लँड मध्ये लँड झाला आणि त्यानंतर पाहू शकाल इथून एकंदरीत 3 धावा अंकित केल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. 3 धावांनी टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. 41 धावा धावफलकावरती. अजून देखील पाहिलं तर 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मात्र दमदार सुरुवात, चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेट करिता आपण पाहिली. फलंदाज कुणाल आणि आदेश दरम्यान. पुढचा बॉल घेऊन किशोर सज्ज झालाय राईट आर्म ओव्हर द विकेटने. फुल्लर लेनचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवला. इथून मात्र पाहू शकाल विकेटची संधी आहे. इथे विकेट बहाल केलाय फलंदाजानं. फलंदाज इथून कुणाल बाद होईल. हा पहिला धक्का बाळा 11 जय बजरंग वेलोंडे संघाला. 41 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. सागर मैदानाच्या आतमध्ये इंटर होत आहेत. कुणालने आपली विकेट बहाल केले खऱ्या अर्थानं. नेक्स्ट मॅच आई गावदेवी कोशिंबडे विपक्ष गावदेवी शेडगाव. हा बोला ना. हो पाचगाव मध्ये. हो गावात पाचगाव माहिती आहे ना, तिथे मॅच आहे. या टॉसला पाठवा कोणतरी. कोण आलेत का पुढे?
तर निश्चितपणाने आपण पाहू शकाल इथे मात्र विकेट गमावली नाहीये, कारण एसटी रक्षकाने बॉल एसटीला मात्र लावलेला नाहीये. धावसंख्या आपण पाहतोय 41, 41 धावा. चेंडू क्रमांक 4 चा खेळ पूर्ण झालाय. 13 धावा आतापर्यंत किशोरने खर्च केल्यात. आघाडीच्या 4 बॉलवरती 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. कुणाल स्ट्रायकर एंड वरती आहेत. राईट आर्म वर द विकेटने पुढचा बॉल डिलिव्हर्ड केला जाईल. बॅटची लिडिंग एज पहा, इथे देखील नशिबाची साथ मिळेल आणि इथून मात्र मिळतील त्या 4 धावा. नशिबाची साथ इथे देखील मिळाली. पहा पहिल्या बॉलवरती देखील नशिबाची साथ, इथे देखील नशिबाची साथ आणि इथून धावसंख्या जाऊन पोहोचले 45. 45 धावा धावफलकावरती जोडले गेले. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. धावसंख्या आपण पाहतोय एकंदरीत 45 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. शेवटचा अंतिम बॉल या डाबातील. राईट आर्म वर द विकेटने अंतिम बॉल. यावेळेला ऑन साइडला फक्त दिशा दाखवले क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतात. खराब क्षेत्ररक्षण. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी 49 धावा धावफलकावरती आणि विजयाकरिता इथून 50 धावांची आवश्यकता असेल 3 षटकामध्ये जय भवानी मोरणी संघासमोर. चला कोशिंबडे टीम, कोशिंबडे टीम टॉस साठी त्वरित या. चला इथून आपण टॉस करणार आहोत. यंग स्टार एक अतिशय इन्फॉर्म असलेला फलंदाज विलास सुतेकर जे रौदी पाचगाव संघाचे फलंदाज आहेत आणि त्यांच्या शुभास्ते आपण टॉस करत आहोत. आई गावदेवी कोशिंबडे विपक्ष आई गावदेवी शेडगाव. या ठिकाणी आमचे मित्र तसेच जिजाऊ संघटनेचे एक उत्कृष्ट कार्यकर्ते सन्माननीय अविनाश दादा भोईर याचं आगमन झालं. मी विनंती करेन आपण व्यासपीठावरती या. काटायचं कॉल आणि आलाय छापा. विनंती असेल आपण व्यासपीठावरती जाऊन बसायचं. निलेश दादा नाणेफेकी जिंकली आहे, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करणारा समोरचा संघ पाहिलं तर या विभागातील एक नामवंत संघ आहे. अमोल देशमुख सारखा फलंदाज त्या टीम मध्ये खेळत असतो सातत्यानं. तर या टीमला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 25च्या आतमध्ये. अगदी आपण वेळेमध्ये पोहोचलात या स्पर्धेमध्ये. इथे आल्यानंतर ही स्पर्धा पाहिल्यानंतर लाईव्ह टेलिकास्ट ग्रामीण भागामध्ये कमी प्रमाणात त्या स्पर्धा होत असतात. परंतु जय भवानी मोरणी टीमने केलेलं सरपंच चषकाचं आयोजन तुम्हाला कसं वाटतंय? आयोजन तर खूप सुंदर आहे आणि खेळपट्टी सुद्धा सुंदर आहे. खेळण्यासाठी खूप मजा येईल. तर टीम कोशिंबडे आपण नाणेफेकी गमावले, नाणेफेकी जिंकली असते काय स्वीकारलं असतं? क्षेत्ररक्षण. परंतु तुम्हाला आता बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करत असताना किती टार्गेट मनामध्ये असेल? 40-45 धावा. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे, या स्पर्धेबद्दल काय सांगाल? चांगलं आयोजन आहे, खेळपट्टी सुद्धा सुंदर आहे. बस थँक्यू. दोन्ही टीमला आपण देऊयात शुभेच्छा. टॉस बॉक्स इथून मात्र नावावरती गेला आई गावदेवी स्पोर्ट शेडगावच्या, जिथून नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला. ओर टू कम बॉक्स. तर जाऊयात मैदानाकडे. आपण पूर्वार्ध पाहिला, उत्तरार्धाला सुरुवात झाली आहे. 18 बॉल आणि तब्बल 50 धावांचं आव्हान गाठायचंय अर्थातच जय भवानी मोरणी संघाला. हे आव्हान कोणत्या पद्धतीने पार केलं जाईल
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मिलिंद शिंदे आणि त्याच्या साथीने यश शिंदे या जोडीला आपण पाहतोय. चला बॉलर नेम पोहोचवा आमच्यापर्यंत. टीम वेलोंडे. सागर पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय बॅट्समन मिलिंद शिंदेला. मॅच ऑन. दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे. सागरच्या षटकातला पहिला बॉल 18 बॉल आणि 50 धावांची आवश्यकता. यावेळेला पहा ओनली ऑन फ्लिक केलाय. फुलर लेनचा बॉल डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे पाठवलाय. पहिल्या बॉल वरती केलं फलंदाजांना आघात. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. पहिल्याच बॉल वरती आक्रमकता दाखवली जाते. आक्रमण चढवले गेले गोलंदाज सागर वरती. षटकारांना सुरुवात करतोय मिलिंद शिंदे. पुढचा बॉल मिलिंद करिता. यावेळेला ट्रॅकर बॉल होता. पूल करायचा होता. डॉट बॉल आलाय. खऱ्या अर्थानं इथे देखील संधी होती मोठा स्ट्रोक खेळण्याची, परंतु गती परिवर्तन पाहायला मिळालं आणि त्यानंतर देह यष्टीवरती हा बॉल आदळलाय. डॉट बॉल आलाय. षटकार आल्यानंतर धावसंख्या आपण पाहतोय 6 अंकावरती. गोलंदाज सागर षटकातला पुढचा बॉल घेऊन जाईल फलंदाज मिलिंद करिता. 6 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट मॅच आहे गावदेवी कोशिंबडे विपक्ष गावदेवी स्पोर्ट्स शेडगाव. अशी एक चांगली लढत आपल्या भेटीला येईल. पुढचा बॉल गोलंदाज सागरचा. यावेळेला मात्र चॉप केला बॉल. फ्लॅट पेट षटकार. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दुसरा षटकार. तर या ठिकाणी मी विनंती करेन आणि आमंत्रण देखील करेन आमचे मित्र जिजाऊ संघटना महाराष्ट्र राज्य तथा अंबाडा विभागीय विभाग प्रमुख आदरणीय अविनाश दादा भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करेन आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं. पुन्हा एकदा समोरच्या बाजूला उडवलाय. लॉंग ऑफ खाली आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावासाठी. आणखी एक दर्जेदार चौकार. धावसंख्या आपण पाहतोय 16 अंकावरती. अटॅकिंग क्रिकेट दाखवलं जातं. आक्रमकता दाखवली जाते प्रत्येक बॉल वरती. सन्माननीय अविनाश दादा भोईर यांचे या ठिकाणी शुभागमन. वेलकम. आपल्या या व्यासपीठावरती सहर्ष स्वागत सुस्वागतम. सरपंच चषक 2025 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. वेलकम. त्यांच्या समवेत आपण निलेश दादा यांना देखील पाहतोय. आपलं देखील हार्दिक स्वागत. तर इथून वाईटचा इशारा आलाय. चला अजय शिंदे आपण या ठिकाणी संपर्क साधा. अजय शिंदे पुढचा बॉल. यावेळेला समोरच्या दिशेला पुन्हा एकदा बिग हिट केलाय. बॉल एक टप्प्याकरेस निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावासाठी. आणखी एक दमदार चौकार. मी मगाशीच उल्लेख केला होता जरी टार्गेट मोठा असेल तरी बॉल वापरला जातो तो 70-70 चा. आमंत्रण केलंय. पुण्याच्या एकदा फुल्लर लेनचा बॉल. या वेळेला चांगला प्रॉपर बॉल होता. एकदा भीती आल्या. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहतोय तब्बल जाऊन पोहोचले 22 धावा. अजून देखील
टीम वेळवंडे संघाच्या हातातून हा सामना निसटले नाहीये. पहिल्या षटकामध्ये जरी 22 धावा आल्या असतील तरी अजून 12 बॉल आणि तब्बल 28 ची गरज आहे. आणि विजयाकरिता इथून 28 धावांची आवश्यकता आहे. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. विनीत षटक क्रमांक 2 मध्ये विनीतला आणलाय. 12 बॉल 28 ची गरज. या वेळेला मात्र पहा वेगाने टाकण्याचा प्रयत्न, दिशाहीन बॉल पाहायला मिळाला. आउट ऑफ दी लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. पंचाचा वाईटचा इशारा. एक धाब्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. 23 धावा फलकावरती. पहिलाच बॉल प्रचंड गती होती परंतु नियंत्रण ठेवता आलेलं नाही. 23 धावा धावफलकावरती विजयाकरिता आता मात्र 21 उरले. 12 बॉल आणि 27 ची गरज. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. यावेळेला लोअर फुल टॉस. बॉलर बॅक ड्राइव्ह समोरच्या दिशेला बॉलला खेळून गेलाय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतायत. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी पाहायला मिळाली. अलॉंग दी कार्पेटच्या साईडनं बॉलला समोरच्या दिशेला खेळून काढलं. लोअर फुल टॉस होता. धावसंख्या 1 ने पुढे सरसावतीये. 24 धावा. ट्वेंटी 24 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. अगदी पाहिलं तर मॅच ऑन आहे दोन्ही टीम्स करिता. मॅच संपली नाहीये. जशी सुरुवात बाळा 11 जयबजरंग वेलुंडे टीमने केली होती त्याच पद्धतीची सुरुवात जय भवानी मोरनी टीम कडून देखील पाहायला मिळते. सलामीची जोडी अजून देखील मैदानाच्या आतमध्ये इंटर आहे. यश स्ट्रायकर एंड वरती पहिल्या षटकामध्ये अधिक संधी मिळाली नव्हती मात्र आता त्याला संधी मिळाली. डाव्या हाताचा हा शैलीदार फलंदाज किती धावांचे योगदान देऊ शकेल. यावेळेला ओरपीच होता. बॅटच्या रडार मध्ये होता. अतिरिक्त उंची गाठली आहे आणि लांबी देखील गाठली आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. धावसंख्या आपण या षटकाराच्या साहाय्याने पाहू शकाल. 30 धावा धावफलकावरती. अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळतो. दोन्ही एंडच्या फलंदाजाने आक्रमक पवित्र आपल्या हाती घेतलाय आणि आक्रमणाने फलंदाजी करतात. आजच्या दिवसातील नवोदित संघ आपण इन ऍक्शन मध्ये पाहतो. एक चांगली खेळपट्टी, चांगलं मैदान. सह्याद्री क्रीडांगण पाचगावच्या माध्यमातून टॉप एज आहे. फटका फसलाय. बॅटची लिडिंग एज. एसटी रक्षकाने आपली कामगिरी चोखपणे बजावली. पहिला धक्का, पहिली विकेट. मिस्टर यश शिंदे बॅक टू द डग आउट. यज्ञिका साडी सेंटर पाचापूर चे प्रोप्रायटर्स आदरणीय देवराजी गावळे यांच्या माध्यमातून सरपंच चषकाला शुभेच्छा येत आहेत. धन्यवाद देवराजी गावळे. एक चांगली स्पर्धेत आयोजन त्यांनी कौतुक केलंय. युट्यूबच्या माध्यमातून हा संदेश आमच्यापर्यंत पोहोचवलाय. लेफ्ट हँड बॅट्समन गौरव टीमचा कर्णधार. मैदानाच्या आतमध्ये 20 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. या मॅच मध्ये आतापर्यंत आपण पाहतोय चेंडू शिल्लक आहेत 9 मध्ये धावा काढायच्या 20. फुल टॉस ऑन साइड ला खेळलाय परंतु इथे जेल ड्रॉप झालाय. जेल ड्रॉप आहे.
धावसंख्या 1 ने पुढे सरसावतीये. 31-31 धावा. इथे संधी होती गौरवला, फुल टॉस होता, फुल टॉसला मात्र कन्वर्ट करू शकले नाहीत षटकारामध्ये. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 31-31 धावा. विजयाकरिता 8 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता. मॅच संपली नाही, कारण जोपर्यंत मिलिंद शिंदे मैदानाच्या आतमध्ये असतील तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवित असतील टीम मोरणी संघासाठी. जर विजय साकारायचा असेल बाळा 11 बजरंग वेलोंडे टीमला, तर मिलिंद शिंदेच्या विकेट वरती फोकस करावा लागेल. राईट विकेट. इथे खरा बॉल हाताळला गेला, वेगाने टाकण्याचा प्रयत्न आणि खऱ्या अर्थाने इथून बिमार की बिमारी. हाईट फॅक्टर बॉल आहे, पंचांचा नोचा इशारा. 1+1 एकंदरीत 2 धावा मिळतील. येणारा बॉल हा फ्रीडचा आहे. धावसंख्या 33 अंकावरती. 8 बॉल आणि 17ची गरज. इथे गोलंदाजाने फार मोठी चुकी केली आहे. एक बाजूने आपण पाहिलं तर धावसंख्या रोखण्याचा त्याने प्रयत्न केला, परंतु हा बॉल प्रचंड गतीने टाकण्याच्या नादामध्ये बिमर घोषित आला. 33 धावा धावफलकावरती. येणारा बॉल फ्रीडचा. धावसंख्या आपण पाहतोय एकंदरीत 33. विजयाकरिता 17 धावांची आवश्यकता. 8 बॉल चा खेळ शिल्लक आहे. फ्रीडची संधी होती, संधी गमावली. ऑफस्टंपच्या बाहेर बॉलला पिच केला. समोरच्या बाजूने खेळायचं होतं, चेंडू बॅट मध्ये संपर्काने बॉलवरची नजर आठवली गेली. डॉट बॉल आला, परंतु प्रत्येक डॉट बॉल हा टीम जयभवानी मोरणी संघाला दबाव निर्माण करेल. परंतु गोलंदाजाचं मी विशेष कौतुक करेन. फ्रीडच्या बॉलवरती गोलंदाजावरती मानसिक दबाव असतो, परंतु इथे आत्मविश्वासाने बॉल त्याने डिलिव्हर केला आणि यशस्वी देखील झाला. शेवटचा अंतिम बॉल राऊंड द विकेटने गौरव करिता. हा ट्रॅकर होता, पूल केला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील जरूर, तोपर्यंत इथून 2 धावा कंप्लीट केल्या. हा ट्रॅकर बॉल होता, पूल केला, परंतु तिथे अनसक्सेसफुल ठरला. 2 धावा आल्या. 2 षटकांचा खेळ संपलाय. 35 धावा धावफलकावरती. विजयाकरिता 6 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता. 6 बॉल 15 धावांची आवश्यकता. सचिन शेवटचं षटक घेऊन येत आहेत. 6 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्याकरिता. सुमित यांचा हा संघ आहे. बाळा 11 जय बजरंग वेलोंडे. सचिन इथून मात्र पहिला बॉल घेऊन जातील मिलिंद शिंदे करिता. 6 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता. राईट मोर द विकेटने पहिला बॉल. हा ट्रॅकर होता, इथे काय घडलं देखील पाहावं लागेल. धाव घेतली गेली नाहीये. पाहू शकाल इथे संधी होती मिलिंदला ठाऊक आहे. हा ट्रॅकर होता, त्याला पूल करू शकलो असतो, सक्सेसफुल देखील ठरलो असतो, परंतु इथून नशिबाची साथ मिळाली आहे. धावसंख्या आपण पाहतो रोखली गेली आहे. 35 धावा. पहिलाच बॉल अगदी हाफ ट्रॅकर होता. शेवटचे 5 बॉल शिल्लक. 15 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्याकरिता जय भवानी मोरणी संघाला. परंतु इथून बाळा 11 जय बजरंग वेलोंडे टीम मॅच मध्ये पलटवार करेल का? पहिल्या बॉल वरती गोलंदाज यशस्वी झालाय. शेवटचे 5 बॉल शिल्लक. 15ची गरज. राईट मोर द विकेट. पुढचा बॉल. इथे मात्र पुन्हा एकदा इनसाइड एज आहे, आतली कडा घेतली गेली आहे. इथे मात्र पाहू शकाल दोन्ही हा ट्रॅकर बॉल होते. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 36 धावा धावफलकावरती. शेवटचे 4 बॉल शिल्लक आणि 14 धावांची आवश्यकता. 4 बॉल 14ची गरज. धावसंख्या आपण पाहतो एकंदरीत धावफलकावरती जोडली गेले. 36 धावा. शेवटचे 3 बॉल या मॅच मध्ये शिल्लक. चला स्पीडअप करा. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 14 धावांची आवश्यकता. स्पीडअप करा टीम वेलोंडे, विनंती आपल्याला, कारण बराच उशीर झाला आणि आताच आपला दुसरा सामना सुरू आहे. राऊंड द विकेटने पुढचा बॉल. यावेळेला चेंडूला सोडून दिलाय. इथे काय घडलंय हे काय पाहावं लागेल. एक धाव तर आले, दुसरी धाव सुद्धा आली आहे. तिसऱ्यासाठी आमंत्रित केलं जाईल का? तर नाही. नोचा इशारा. आउट ऑफ द पिच. खेळपट्टीच्या बाहेरचा बॉल. 2+1. एकंदरीत 3 बॉल 3 रन्स आल्या. आता मात्र 4 बॉल आणि 11ची गरज. येणारा बॉल फ्रीडचा आहे. रंगत निर्माण झाली आहे, चुरस निर्माण झाली आहे, ट्विस्ट पाहायला मिळते मॅच मध्ये. शेवटचे 4 बॉल शिल्लक. 11ची गरज आहे. गोलंदाजानं ही घोर चुकी केली आहे.
येणारा बॉल फ्रीडचा आहे. सचिन पुन्हा एकदा सज्ज. हाफ ट्रॅकरला पूल केला. अगदी पाहिलं तर बॉल फाईन लेगच्या बाहेर निघून गेलाय. 4 धाबांकरिता आलाय चौकार. चला जुना बॉल द्या. धावसंख्या आपण पाहतोय 4च्या साह्यानं जाऊन पुढे पोहोचतोय. एकंदरीत धाव फलकावरती धावा जोडल्या गेल्या. 43 धावा विजयाकरिता. 3 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता. 3 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता. अगदी रंगतदार सामना मॅच आपण पाहतोय. मोरनी विपक्ष वेलोंडे. एक चांगली मॅच आपल्या भेटीला आली. गोलंदाज सज्ज आपल्या गोलंदाजी ट्रॅक वरून षटकातला पुढचा बॉल घेऊन जातील गौरव करिता. 3 बॉल 7 धावांची आवश्यकता. बाळा 11 जय बजरंग वेलोंडे टीमला मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर डॉट बॉल घ्यावे लागतील. विकेट्स घ्याव्या लागतील. मॅच मध्ये चेंडू शिल्लक आहे 3. चला अधिक वेळ घेऊ नका विनंती टीम वेलोंडे. चला मॅच सुरू करा. शेवटचे 3 बॉल शिल्लक आणि विजयाकरिता तब्बल 7 धावांची आवश्यकता. चांगला बॉल फुलर लेनचा ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवलाय. डॉट बॉल आलाय. मॅच मध्ये ट्विस्ट. मॅच कधी वेलोंडे संघाच्या बाजूने तर कधी मोरनी संघाच्या बाजूने पाहायला मिळते. शेवटचे 2 बॉल शिल्लक आणि 7 धावांची आवश्यकता. रफ अँड टफ मॅच मैदानाच्या आतमध्ये. मोरनी विपक्ष वेलोंडे. खूप चांगला रंगताना सामना पाहायला मिळतोय. या मॅच मधला सर्वात इम्पॉर्टंट बॉल इथे डॉट बॉल आला तर या मॅच वरती पकड निर्माण करू शकेल वेलोंडे संघ. राऊंड द विकेटने पुढचा बॉल. फुलटॉस होता. इथे फटका फसलाय आणि इथून गौरव बाद. खराब शॉट सिलेक्शन. शेवटच्या 1 बॉल शिल्लक आणि 7 धावांची आवश्यकता. एक मात्र विजय मिळू शकेल मोरनी टीम. जर इथून व्हाईट बॉल आला, नो बॉल आला, एक्स्ट्रा रन आला तर मात्र तिथे काही चेंजेस पाहायला मिळाले तरच आणि तरच इथून मात्र विजय संपादित करू शकेल. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि तब्बल धावांची आवश्यकता आहे ती मात्र 7. पहा मिलिंदला 2 हाफ ट्रॅकर बॉल मिळाले तिथे ते अपयशी ठरले. गौरवला फुलटॉस बॉल मिळाला ते देखील अपयशी ठरले. शेवटचा बॉल शिल्लक 7 धावांची आवश्यकता विजयाकरिता. चला मॅच सुरू. टीम वेलोंडे आपण वारंवार अधिक वेळ घेत आहे. मॅच सुरू करायची आहे. पंच राहुल भोईर सर. शेवटचा बॉल शिल्लक 7 धावांची आवश्यकता. एखादा एक्स्ट्रा रन आली तरच आणि तरच टीम मोरनी संघ विजयी ठरू शकेल. शेवटचा अंतिम बॉल मॅच मधला. इथून काय घडले पाहावं लागेल. गोलंदाजाने चुकी केले का. स्ट्राईक रोटेट झाले. राहुल भोईर आमच्या बाजूने वळण घेत आहेत. नोचा इशारा. ये क्या किया मेरे दोस्त तूने. स्ट्राईक रोटेट. 1 मध्ये 5. जो सामना झाला होता कुंदे नगरी मध्ये पोगाव संघाने अशा पद्धतीचा सामना जिंकला होता आणि फायनलचा दावेदार ठरला होता. 1 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता. स्ट्रायकर एंड वरती मिलिंद शिंदे. काय घडेल काय बिघडेल. सरपंच चषक 2025 मध्ये रफ अँड टफ मॅच. गोलंदाजाने इथे चुकी केली आहे. सेम सिच्युएशन कुंदे नगरी मध्ये पोगाव सामना हा संघाने जिंकलेला सामना. त्याच पोगाव संघाने अंतिम सामना आपल्या नावावरती केला होता अर्थात विजेतेपद पटकावलं होतं. इथे काय घडेल. टीम मोरनी संघ हा नौका इतिहास रचेल का. शेवटचा बॉल शिल्लक. राईट आर्म ओव्हर द विकेट न. अंतिम बॉल आहे. इथे पाहायचंय पंचांचा इशारा काय येतोय. इट इज अ वाईड बॉल. आउट ऑफ द ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. पंचांचा वाईटचा इशारा आलाय. चला पंचांचा इशारा अंतिम असेल. निर्णय अंतिम असेल. विनंती आहे. इथून मात्र पाहू शकाल आउट ऑफ द ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आणि इथून 1 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता. 1 बॉल 4 धावांची आवश्यकता. काय घडेल. गोलंदाज इथून मात्र निर्धाव बॉल काढेल की मिलिंद षटका संघाला आपला विजय साकारून देईल. पाहिजे विजयावरती शिक्कामोर्तब कोण करेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. शेवटचा बॉल. इथे सामना जिंकलाय टीम वेलोंडे. वेल प्लेड अँड हार्ड लक टीम मोरनी.